कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी. कापूस आयातीवर 11% शुल्क लागू. सरकारी जो काही नियम आहे याच्यानुसार 11% शुल्क लागू केलेलं आहे. आता कापसाचे बाजारभाव, सरासरी कापूस बाजारभाव महाराष्ट्रामध्ये 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटल होणार. कापूस आयातीवरती 11% शुल्क लागू म्हणजे नेमकी काय, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आता नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन वर्षामध्ये जानेवारी 2026 फेब्रुवारी 2026 कापूस बाजारभाव कसा असणार आहे. आता आयात निर्यात धोरण सरकारने जाहीर केलं आहे. यानुसार आयात निर्यात धोरणानुसार जो काय आपण कापूस आयात करतो आहे या कापसाला 11% टॅक्स सरकारने जाहीर केला आहे. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा कापूस अजून शिल्लक आहे त्यांना जास्तीचा भाव मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कापूस आयातीवरती पुन्हा 11% आयात शुल्क लागू केला आहे म्हणजे बाहेरच्या देशातला कापूस हा महागामध्ये आता आपल्याला मिळणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की राज्यात जो काही कापूस शिल्लक आहे आता CCIने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहे. राज्यामध्ये जवळजवळ CCIने 60 लाखापर्यंत टनाची खरेदी केलेली आहे. अजूनही CCI मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. आता इथून पुढे CCI किती खरेदी करणार हे बघणं गरजेचं आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार CCIच्या आत्तापर्यंत 62 लाख गाठी जे काय खरेदी केलेलं आहे. 150 टनाचं टार्गेट CCIचं आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 150 लाख गाठीचं टार्गेट आहे. आता उरलेल्या शेतकऱ्यांना मग कापसाचा किती बाजारभाव मिळणार हे बघणं गरजेचं आहे. कारण का आता जो कापूस उरलेला आहे, थोडक्यात शेतकऱ्यांकडे कापूस उरलेला आहे. CCIने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केलेला आहे आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केलेला आहे. आपल्याकडे जर आपण अजून काही कापूस असेल तर थोडंसं सावध भूमिका घेतली तर आपल्याला बघा कापूस बाजाराचा चांगला फायदा मिळणार आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये कापूस बाजार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आत्ताचा दर जो आहे यापेक्षा 10% 20% कापूस बाजारावर वाढणार आहे. सरासरी कापूस बाजारावर आपण जर बघितला मनवत असेल त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणं असेल याच्यामध्ये कापसाचे बाजारभाव तेजीत यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये उमरेड असेल, पार शिवणी असेल, काटेर असेल, सिंधी सेलो असेल, दुधनी असेल, अकोला बोरगाव मंजू असेल, त्याचप्रमाणे पार शिवणी असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, समुद्रपूर असेल. 100 ते 200 300 रुपयापर्यंत 2 ते 3 दिवसामध्ये नवीन वर्षापासून कापूस वाढायला सुरुवात झाली आहे. आता CCIने जो काही खरेदी केलेला कापूस आहे याचा CCIला जास्त फायदा होणार आहे. कारण का CCIने कमी दरामध्ये शेतकऱ्यांकडून कापूस उचलला आहे आणि आता आयातीवरती जर कर लादला तर आता भारतीय कापसाला चांगला बाजारभाव मिळणार आहे. मार्केटमध्ये बाजारभाव तेजीत येणार आहे. सध्याच्या दरामध्ये आपण जर विचार केला आणि अंदाज जर बघितला तर 100 ते 200 रुपयांनी कापूस बाजारभाव सध्या 2 ते 3 दिवसामध्ये वाढलेला आहे. आता जानेवारीमध्ये हा बाजारभाव किती वाढणार आणि जो आता सध्या 70 ते 80 रुपयाचा भाव सरासरी आपल्या सर्व ठिकाणी आहे तो 80 ते 90 रुपये होणार का हे बघणं गरजेचं आहे. सध्याचा कापूस बाजाराचा विचार जर केला तर येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव 90चा आकडा सहज पार करणार आहे. कारण महत्त्वाचं कारण म्हणजे आपण गेल्या काही दिवसापासून बघितलं असेल तर कापूस बाजारामध्ये जे काही खरेदी विक्री संघ होते आता हे खरेदी विक्री संघ सुद्धा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होणार आहे. व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे. कारण आयात शुल्कामध्ये धोरणामध्ये जर चेंज झाला तर याचा फायदा 100% नंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. आता 11% शुल्क लावला तर याचा सर्वात जास्त फायदा आहे सरकारला होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस आहे त्यांनी जर कापूस थोडासा अजून 15 दिवस जर साठवून ठेवला तर याचा फायदा 100% होणार आहे आणि आपल्या कापसाला 90 रुपयापर्यंत सुद्धा कापूस बाजारावर मिळण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. कापूस बाजारावरची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो. रोजच्या रोज कापूस बाजार अमरावती असेल, खामगाव असेल, सिंधी सेलू असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, सरासरी सध्याचा कापूस दर 70 ते 80 रुपये त्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता CCIने जो काही खरेदी केलेली आहे या खरेदीचा फायदा CCIला जास्त प्रमाणात होणार आहे. कारण का आता आयात धोरणावरती जो आपण विचार केला तर आयात 11% शुल्क असल्यामुळे आयातीकडे सरकार पाठ फिरवणार आहे आणि जो काही आपला लोकल कापूस आहे याला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या नवीन नियमानुसार आता खरेदी जी आहे चालू होते आहे. 85-86 रुपयापर्यंत यांचा कापूस दर सध्या असणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये आपल्याला 100% वाढ पाहायला मिळणार आहे. कारण का आयात निर्यात धोरण, कापूस बाजारभाव, लेटेस्ट कापूस बाजारभावासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा. सध्याचा कापूस दर आणि 25-26चा कापूस दर जर आपण बघितला तर यामध्ये तफावत सरकारने केलेली आहे आणि यावर्षी नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत 100% जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने कापसाचे तेजीचे असणार आहे. कापूस बाजारभाव या ठिकाणी 100% 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटल जाणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कापूस बाजारावरची लेटेस्ट अपडेट कापूस बाजारावर रोजच्या रोज लाईव्ह मार्केट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.